नाही, असं होणार असेल अनिशा तर हे वरण मी माझ्यावर घेईन. मी त्यांना काही होऊ देणार नाही. का? त्यांना का काही होऊ देणार नाही? आणि जरी त्यांना काही झालंच तरी तुला काय इतका फरक पडतोय काव्या? आता म्हण, हे प्रेम नाहीये, काळजी आहे. काव्या, तुझ्यापेक्षा आहेत ना ती जेनझी मुलं परवडली. ऍटलीस्ट ते तुझ्यासाठी कन्फ्युज तरी नसतात. काव्या, तुला कळत नाहीये तू फार जीजनमध्ये किती गुंतत चालली असते. ते मग सत्य आहे. जीवा, कसला एवढा सारखा विचार करतोय? अरे मॉडेल कसं तुटलं ते तर सांग. ते आई माझ्या हातून चुकून पडलं काही. अच्छा, एवढंच ना? मग एवढं काय त्यात? आपल्या जीवा जोडून देईल ना. आपल्या जीवाला सगळं तोडलेलं जोडता येतं. खरंच जोडता येतं यांना? अगं हो, खरंच. जीवाला जोडणं, जपणं, टिकवणं हे सगळं छान जमतं. आणि फक्त वस्तू नाही, माणसं सुद्धा. छान. आई मी जाऊ करू मग. थोडा थकवा आलाय, जरा आराम कर. हरकत आहे, आराम जा. तू पण आराम कर. पार्थ आणि काव्याचं नातं जीवा नंदिनीसारखं का नाही झालं? काव्या तसं सगळंच शेअर करत असेल ना तुझ्यापाशी. असं अचानक का विचारताय मला? काय झालंय आई? काव्याचं काही आहे का? तुला रिक्वेस्ट करतोय सर, आनंद निवाससाठी मागे घ्या. काव्यालाच शोधत फिरत होतास का? हो आई, सगळीकडे शोधलं, काव्या सापडल्याच नाहीत मला. कुठे असतील त्या? लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप असा छान दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, भास्करने आणि वसुने रम्याला सर्व काही सांगितलेलं आहे की जे त्यांनी कसं काय काय जीवाला आणि नंदिनीला अडकवलं ते. आणि त्यानंतर आता अनिशा सोबत बोलल्यानंतर काव्याला जाणवतं की तिचं सुद्धा आता पार्थवरती प्रेम जडत चाललेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो जीवा चक्क जाधव सरांच्या समोर हात जोडून त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहे की प्लीज हे डील मागे घ्या. आणि इकडे तर आता मानिनीने नंदिनीला चक्क काव्याबद्दल डायरेक्ट विचारलेलं आहे. आणि त्यानंतर पार्थ आता सगळीकडे शोधून काव्याला अखेर घरी येतो आणि तो खूप काळजीत पडलेला असतो आणि त्याला काव्या काही सापडलेली नसते. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. गुरुजी निघून गेल्यानंतर अनिशा काव्याला म्हणते, अगं ते इतके डेडली बोलून गेले, लोड आला ना मला. आता ना असं वाटतंय की खरंच काहीतरी वाईट घडणार आहे की काय. तर तेव्हा काव्याला गुरुजींचे शब्द आठवू लागतात. ते तिला सांगितलेले असतात की आपण आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जरी जगायचं ठरवलं ना तरी सुद्धा सटवाईने जे कपाळी लिहून ठेवलेलं आहे ना तेच होणार. तर काव्या एकदमच अनिशाला म्हणते, हो घडू शकतं. तर अनिशा अजून घाबरते आणि तिला विचारते, अगं बाई तू असं का बोलतीयस? तर काव्या सांगते, मी बरोबरच बोलतेय, कारण हे गुरुजी जे काही बोलतात, जे काही सांगतात ते खरंच खरं होतं. तर अनिशा विचारते, अरे बापरे असं काय बोलून गेले ते? तर काव्या तिला सांगता सांगता थांबते आणि म्हणते, अगं सोड ना आणि तू जरा तुझा फोन दे, मला ताईला फोन करायचा आहे. असं ती म्हणत असताना अनिशा तिला सांगते, अगं माझा फोन सुद्धा नेमका स्विच ऑफ झालेला आहे. अगं सकाळपासून ना क्लासरूम मध्ये पॉवर इश्यू होतोय आणि सारखे लाईट्स इतके ऑन ऑफ होत होते ना त्याच्यामुळे ना मला फोन चार्जेस नाही करता आला. तर काव्या तिला म्हणते, अगं अनिशा मग आपण नको ना आतमध्ये जायला, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात ना प्लीज, शांतपणाने बसूयात कुठेतरी. मला खरंच अगं माझं डोकं शांत करायचं खरीच गरज आहे. तर अनिशा तिला म्हणते, अगं नको दुसरीकडे कुठे नको, कारण आज ना मॅम आपल्याला खूप इम्पॉर्टंट नोट देणार आहेत, आपण थोड्या वेळ इथे बेंचवर बसूयात का चल. असं म्हणून तिला ती बेंचवर बसायसाठी घेऊन जाते. तर गुरुजी अजून तिथेच उभे असतात आणि म्हणतात, जे होणार आहे ना ते मी टाळू शकत नाही. आणि देवासमोर हात जोडून म्हणतात, अरे आता तूच सगळ्यांचं रक्षण कर रे बाबा. तर आता इकडे पार्थ मात्र काव्याला शोधत शोधत फिरत असतो आणि तिचा फोटो दाखवत यांना कुठं बघितला आहे का असं सगळ्यांना विचारत असतो. आणि त्याला काव्याची खूप काळजी वाटत असते आणि तिच्यासोबत घालवलेले एक एक क्षण त्याला आठवत असतात. आणि तो अजून सुद्धा प्रत्येकाला येता जाता विचारत असतो, यांना कुठं पाहिलं आहे का? आणि त्याला प्रत्येक जण नाही असंच सांगत असतो. तर पार्थ आता स्वतःशी म्हणतो, अरे बापरे कुठे गेले असतील या. तर इकडे आता कॅफेमध्ये रम्या भास्करला विचारते, भास्कर काका तुम्ही आणि आईने हे प्लॅनिंग केलं कधी? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये की नंदिनीला उद्ध्वस्त करण्यामागे तुमचा काय हेतू आहे. तर भास्कर आता रम्याला सर्व काही सांगू लागतो. ज्यावेळेस वसू आणि भास्कर भेटलेले असतात तर तेव्हा भास्कर चक्क रडत असतो आणि वसू त्याला म्हणत असते, थोडक्यात काय तुझी शनया आणि माझी रम्या दोघींचं दुःख सुद्धा सारखंच आहे. तुझ्या शनयाचं पार्थ सोबत लग्न झालं नाही आणि माझ्या रम्याचं सुद्धा. ज्या नंदिनीमुळे आपल्या दोघींचं प्रेम हिरावलं गेलं ना तिला धडा शिकवायला नको का? तर तेव्हा भास्कर विचारतो, नंदिनीला कशासाठी
तिचं कुठं पार्थसोबत लग्न झालंय? तर वसू म्हणते तेच तर ना, तिचं तर झालंच नाही, पण तिने माघार घ्यावी म्हणून तू धनंजयला प्रेमाने समजवलंस ना. अरे वेळ प्रसंगी धमकावलेलं सुद्धा होतंस आणि माझ्या रम्याने तर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या, पण तरी सुद्धा ती नंदिनी मागे हटली नाही. आज तिच्यामुळेच आपल्या दोघींच्या सुद्धा मुली दुखी आहेत आणि आपण जर का हात मिळवणी केली ना तर तिचा सूड घेता येईल आणि कदाचित याच्यामुळे तुझ्या शनैयाला बरं सुद्धा वाटेल. आणि जर तुला मान्य नसेल ना तर ठीक आहे, असं ती म्हणत असताना आता भास्कर तिला थांबवतो आणि तिला म्हणतो मला तर मान्य आहे असं म्हणून त्या दोघांची हात मिळवणी झालेली असते. आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर रम्या म्हणते अरे बापरे, काय सॉलिड कोलॅबरेशन केले तुम्ही दोघांनी, पण या सगळ्यामध्ये तुम्ही नंदिनीला कसं काय अडकवलं असं तिने विचारल्यानंतर वसू सांगते आम्ही फक्त सापळा रचला, पण नंदिनीला अडकवलं तर ते जीवाने. तर रम्या विचारते जीवाने? तर आता भास्कर सांगू लागतो नंदिनीला अडकवायसाठी जीवाला घराच्या बाहेर काढायचं होतं आणि ते काम ना तुम्ही दोघींनी मिळून केलं. तर रम्या म्हणते दोघींनी? आणि वसूला विचारते अगं आई आपण दोघींनी मिळून कुठलं काम केले? तर तेव्हा वसू आणि भास्कर हसू लागतात. तर वसू आता तिला सांगू लागते अगं रम्या तुला आठवत नाहीये का आपण जीवाला टोमणे मारले नव्हते का की रिकामटेकडा घरात बसतोस म्हणून? हा सुद्धा ना आमच्या प्लॅनचाच एक भाग होता. आणि तेव्हा आता रम्याला तो क्षण आठवतो. ती म्हणालेली असते की घरात पडूनच असतो ना नेहमी आणि जीवा तिच्यावरती भडकलेला असतो आणि वसू त्याला म्हणालेली असते अरे मला सांग तू दिवसभर घरामध्ये रिकामटेकडाच बसलेला असतोस ना. आणि नंदिनीने जीवाची बाजू घेतलेली असते आणि ती वसू आणि रम्या बरोबर भांडलेली असते आणि ती म्हणालेली असते की ते रिकामटेकडे बसतील नाहीतर त्यांना हवं ते करतील, तो त्यांचा चॉईस आहे, त्याच्याशी तुमचा काय संबंध? आणि आता ते सगळं आठवल्यानंतर रम्याला आश्चर्यच वाटतं. तर वसू म्हणते हा तेच ते, आणि त्यामुळे जीवा पेटून उठला आणि कामाला लागला, पण एका ठिकाणी येऊन ना त्याची गाडी अडकली. तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा नंदिनीला सांगत असतो मला एक्सपिरियन्स तर आहे पण मला फंडिंग लागेल. तर आता भास्कर रम्याला सांगू लागतो आणि जेव्हा वसूने मला सांगितलं ना की जीवाला त्याच्या स्टार्टअपसाठी फंडिंग हवं आहे त्यावेळेस ना मी त्याला कॅफेमध्ये जाऊन भेटलो, त्याला चार्जर हवं होतं, त्याला चार्जर सुद्धा दिलं आणि असं दाखवलं की हा निव्वळ योगायोग आहे. आणि तेव्हा जीवाने भास्करला जे काही सांगितलेलं असतं की मी एक नवीन स्टार्टअप सुरू करतोय लो कॉस्ट हाऊसिंगचं, त्याच्यासाठी फंडिंग शोधत आहे. आणि तेव्हाच भास्करने सुद्धा त्याला सांगितलेलं असतं की मी सुद्धा फंडिंगच्या आयडियाज ऐकतोय, अरे तुझ्यासारखी कितीतरी मुलं येतात आणि मला त्यांच्या आयडियाज सांगतात कारण मी फंडिंग करणार आहे. आणि असं त्यानं आता या रम्याला सांगितल्यानंतर हे तिघे सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतात. तर वसू म्हणते एकीकडे भास्करने जीवाला फंडिंग देण्याचं सांगून त्याला आपल्या खिशात घातलं आणि दुसरीकडे ना मला नंदिनीच्या आनंद निवास बद्दल एक खूप मोठी गोष्ट कळाली. आणि ज्यावेळेस नंदिनी जीवाला सांगत असते अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच ना आनंद निवासच्या रेंट अग्रीमेंटचं रिन्युअल आहे, ते अर्जंटली करावं लागणार आहे. आणि नेमकी ती गोष्ट वसूने लपून ऐकलेली असते. आणि आता वसू म्हणते मग काय ते ऐकल्यानंतर मला कळालं की आता पुढचं काम सगळं काही सहज सोपं आहे. तेव्हा भास्करने स्वतःचा चांगुलपणा दाखवून स्वतःच्याकडे वळवून घेतलं आणि जीवाच्या मनामध्ये जागा मिळवली. तर भास्कर सांगतो फक्त मनात जागा नाही मिळवली तर जीवाच्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी जागा सुद्धा मिळवून दिली. तर वसू सांगते आणि ती जागा म्हणजे नंदिनीचं आनंद निवास. आणि असं तिने सांगितल्यानंतर रम्याला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर इकडे आता घरामध्ये नंदिनी रागारागामध्ये चाललेलीच असते आणि जीवा तिच्या मागे मागे जात असतो आणि तिला म्हणत असतो अगं नंदिनी प्लीज एकदा माझं ऐकून तरी घे. तर नंदिनी त्याला म्हणते जीवा प्लीज का माझ्या मागे मागे येताय तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. असं ती म्हणत असताना नेमकं मानिनी तिथं येते आणि त्या दोघांना विचारते काय झाले. आणि तेव्हा नंदिनी आपले डोळे पुसत असते आणि जीवा मात्र तिच्या मागे लागलेला असतो, ते तिने बघितलेलं असतं. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते नाही नाही काही नाही. तर मानिनी म्हणते अगं काही नाही कसं, आता केवढ्यानं ओरडलीस तू जीवावरती, नक्की काहीतरी झालेलं आहे अगं सांग ना नंदिनी. तर नंदिनी सांगते हा मी ओरडले अहो पण आई ते उगीच हट्ट करत होते. तर नंदिनी म्हणते हट्ट करल्यानंतर ओरडतो आपण पण असं एकमेकांच्या वरती उगीच चिडू नका, किती घाबरायला झालं मला. आणि जीवाला विचारते काय रे काय केलंस तू. तर जीवा आता म्हणतो नाही तिचं बरोबर आहे, ऍक्च्युली माझ्याच हलगर्जीपणामुळे हे सगळं काही झालेलं आहे आणि माझ्या बावळटपणामुळेच माझ्यावरती ती चिडलेली आहे आणि माझी चूक आहे. तर असं त्यानं सांगितल्यानंतर म्हणजे कबूल केल्यानंतर नंदिनी थोडीशी शांत होते. तर आता इकडे कॅफेमध्ये हे सगळं काही ऐकल्यानंतर रम्या म्हणते काय सांगताय आणि जीवाला हे सगळं काही कळलंच नाही. तर भास्कर म्हणतो कसं कळणार आहे आणि त्यासाठी जीवाने ती जागा बघायला तर पाहिजे ना. मी ना त्याला कामामध्ये इतका गुंतवला की तो जागा ती बघायला जाऊच शकला नाही. मग मी नंतर ना त्या नंदिनीच्या ओनरला धमकावून ती जागा बळकावून घेतली, त्यामुळे ना नंदिनीने ती जागा गमावली आणि जीवाने ती लो कॉस्ट हाऊसिंगची आयडिया असं तिने सांगितल्यानंतर रम्या हसू लागते आणि म्हणते ग्रेट आणि विचारते एक मिनिट पण जीवाने सही करण्यापूर्वी पेपर्स वाचले नाहीत. तर भास्कर सांगतो हो वाचलेत ना वाचलेत, पण जो महत्वाचा क्लॉज होता ना त्या क्लॉजच्या वरती ना मी दुसरा पेपर चिटकवलेला होता, पण जीवाने काय अगदी उत्साहामध्ये सही करून टाकली, त्यामुळेच ना त्याला तो क्लॉज वाचता आला नाही. असं म्हणून ते आता दोघे मोठमोठ्याने हसू लागतात. तर वसू म्हणते सो बेसिकली काय झालं, जीवाने भास्करवरती अतिविश्वास दाखवला आणि तिथेच तो फसला. आता ना पुढच्या 15 दिवसांच्या मध्ये नंदिनी ती जागा गमवेल आणि ती जागा ना जीवाच्या बेजबाबदारपणामुळे तिने गमावली हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा ती आयुष्यात जीवाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे ना आता नंदिनीला जागा गमावल्याचं दुःख होईल आणि मला मिळेल माझं बदला घेतल्याचं समाधान. आणि तेव्हा वसूने चक्क विक्रमला बांधलेली राखी सुद्धा आपल्या सोबत आणलेली असते आणि त्या राखीकडे आता ती बघू लागते. तर तेव्हा तिला विक्रमचे शब्द आठवत असतात. विक्रम तिला म्हणालेला असतो की ही राखी बांधताना मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा अशी ओवाळणी मागितली होतीस ना, अगं माझ्या त्याच विश्वासाला आज तू माती मोल ठरवलेला आहेस. त्यामुळे ना आता राखीच्या धाग्याला सुद्धा कसलंच मोल उरलेलं नाहीये. आता मला तुझी कुठलीही गोष्ट नको आहे आणि ही राखी सुद्धा. असं म्हणून त्याने ती राखी टाकून दिलेली असते आणि ते सगळं आठवल्यानंतर वसू आता खूप राग करत असते. तर आता इकडे घरामध्ये मानिनी या दोघांना म्हणते मान्य आहे मला चुका होतात पण बोला एकमेकांशी, असे ओरडू नका एकमेकांच्या अंगावरती प्लीज. तर नंदिनी म्हणते सॉरी आई, मी आता ना चिडले त्यांच्यावरती त्याच्याबद्दल. तर मानिनी म्हणते अगं खरंच चिडू नकोस, छान गुण्या गोविंदाने
गोविंदाने राहा दोघांनी. आणि आता मानिनी विचारते, बर नंदिनी मला सांग, आनंद निवासची अॅनिव्हर्सरी कशी झाली? आणि तेव्हा आता नंदिनीला ते सगळे क्षण आठवू लागतात, जेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणालेली असते की ज्या कागदावरच्या तुकड्यावरती तुम्ही सही केली तो काळजाचा तुकडा माझा आनंद निवास आहे, हे का नाही बघितलं तुम्ही? आणि त्यानंतर जाधव सर प्रॉपर्टी तोडायला घ्या असं म्हणालेले असतात आणि नंदिनी त्याच्या मागे धावलेली असते. आणि त्यानंतर जीवा सुद्धा मागे धावत जाऊन ते सगळं थांबवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर भास्करने सगळं काही बघून 15 दिवसांची मुदत नंदिनीला दिलेली असते. ते सगळे क्षण आता नंदिनीला आठवतात. तर मानिनी त्या दोघांच्याकडे एकसारखी बघतच असते आणि कोणी काही बोलतच नाही. तर नंदिनी आता छान असं म्हणते आणि जीवाकडे बघून बोलते, छान, आजचा दिवस ना जीवांच्यामुळे खूप लक्षात राहील माझ्या, खूप मोठं सरप्राईज दिले त्यांनी मला. आणि जीवा मात्र तेव्हा ऐकत असताना त्याची मान खाली घालत असतो आणि त्यानंतर आता तो काही न बोलता तिथून निघून जात असतो. आणि तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि त्याच्या हातामध्ये त्या मॉडेल्सचे तुकडे बघून त्याला विचारते, अरे जीवा हे काय आहे तुझ्या हातामध्ये, कशाचे तुकडे आहेत तेवढे? तर जीवा आता मनात म्हणतो, अगं आई नंदिनीच्या काळजाचे तुकडे आहेत ते. तर मानिनी परत जीवाला विचारते, अरे जीवा काय विचारते मी, कशाचे तुकडे आहेत हे? तर जीवा आता सांगतो, ते नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी ना मी आनंद निवासचं मॉडेल बनवलेलं होतं आणि ते तुटलेलं आहे. तर मानिनी विचारते, पण मॉडेल कसं काय तुटलं? तर आता जीवा परत नंदिनीकडे बघू लागतो आणि शांत उभा राहतो. तर मानिनी एकदा नंदिनीकडे बघते आणि एकदा जीवाकडे बघते आणि तिला तर काही कळतच नसतं. तर इकडे आता काव्याने सगळं काही अनिशाला सांगितलेलं असतं. तर तेव्हा अनिशा काव्याला म्हणते, अगं काय तू घर सोडून आलेली आहेस? अगं वेडी आहेस का काव्या तू? आणि हे काय केलंस? आणि काव्या तू मला म्हणालेली होतीस की जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करणार नाहीस तोपर्यंत घर सोडणार नाहीस म्हणून. तर काव्या तिला म्हणते, अगं म्हणाले होते मी अनिशा, पण अगं हरले मी मानिनी काकूंच्या समोर. अगं आता खरंच त्या घरामध्ये ना माझी घुसमट व्हायला लागलेली आहे म्हणून आले मी निघून, घर सोडून निघून आलेली आहे. तर अनिशा आता तिला विचारते, कुठं जाणार आहेस तू? तर काव्या तिला म्हणते, अगं तुझ्यासोबत राहीन ना काही दिवस आणि मग नंतर करेन विचार या आयुष्याचं काय करायचं ते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते, अगं एवढे मोठे मोठे डायलॉग्स मारू नकोस, आयुष्याचा विचार करेन वगैरे वगैरे. अगं काव्या आपल्या क्लासमध्ये ना तू अशी एकमेव मुलगी आहेस, अगं जिच्या लाईफ मध्ये ना जगातला अगदी बेस्ट मुलगा आहे. तर काव्या म्हणते, पण अगं अनिशा मी आपल्या क्लासरूम मध्ये अशी एक मुलगी आहे जिच्या आयुष्यामध्ये ना सगळ्यांच्या पेक्षा जास्त ट्रॅजेडीज आहेत, त्याचं काय करशील? तर अनिशा म्हणते, अगं संपून टाक ना या ट्रॅजेडीज, सांगून टाक जीवाचं नाव सगळ्यांना. तर असं तिने म्हटल्यानंतर काव्या तिच्यावरती थोडी भडकते आणि म्हणते, अगं अनिशा परत तेच, अगं कळत नाहीये का अनिशा तुला मी कितीदा सांगू, जीवाचं नाव सांगून मी माझ्या ताईचा संसार संपवून टाकू का? मला नाही करायचंय तसं. आणि अगं आता डेड एंड आलाय असं वाटायला लागलेलं आहे मला. अगं मला खरंच मला कंटाळा आलेला आहे या आयुष्याचा आता आणि मरून जावंसं असं वाटतंय. तर अनिशा तिला म्हणते, अगं ये जरा बावळट आहेस का तू? तर काव्या तिला विचारते, अगं मग काय करू मी? तर अनिशा तिला ओरडते, म्हणते, अगं गप्प बस, काही काय बोलतेस? आणि अगं तुला मरण जरी आलं ना तरी सुद्धा ते पार्थ जिजू आहेत ना तेच तुझं मरण स्वतःवरती घेतील, पण तुला काही होऊ देणार नाहीत. तर काव्या आता थोडीशी भावनिक होते आणि तिला म्हणते, अनिशा पण मी असं काही सुद्धा होऊ नाही देणार आणि जर असं होणार असेल ना अनिशा तर ते मरण मी माझ्यावरती घेईन, पण मी त्यांना काही होऊ देणार नाही. तर अनिशा आता तिला विचारते, का त्यांना काही का होऊ देणार नाहीस? आणि जर त्यांना काही झालंच तर तुला काही का फरक पडतोय? तर तेव्हा काव्या बोलणारच असते. इतक्यात अनिशा तिला म्हणते, आता म्हण तू, हे प्रेम नाहीये तर काळजी आहे. आणि म्हणते, काव्या तुझ्यापेक्षा ना ती जेनची मुलं परवडली, ऍटलीस्ट ते तुझ्यासारखे कन्फ्युज तरी नसतात. आणि तिला आपल्या जवळ घेऊन म्हणते, अगं काव्या तुला कळत नाहीये तू पार्थ जिजूंच्या मध्ये किती गुंत चालली आहेस. आणि तेव्हा तिथला एक लाईट ब्लिंक होतो आणि अनिशा लगेचच त्याच्याकडे बघून म्हणते, हे बघ ते सत्य आहे. आणि तिच्याकडे बघून हसू लागते. तर तेव्हा काव्या सुद्धा त्या बल्बकडे बघत असते. तर आता इकडे घरामध्ये मानिनी जीवाला विचारते, अरे जीवा पण तू कसला असल्यासारखा इतका एवढा विचार करतोयस? अरे मॉडेल कसं तुटलं ते तरी सांग. तर तेव्हा जीवा परत नंदिनीकडे बघतो आणि नंदिनी नाही असं इशाऱ्याने त्याला सांगते आणि जीवा सांगणारच असतो. इतक्यात नंदिनी म्हणते, आई माझ्या हातून चुकून ते खाली पडलं. तर मानिनी म्हणते, अगं अच्छा एवढंच आहे ना, मग एवढं काय आहे त्यात, आपला जीवा जोडून देईल ना ते, आणि आपल्या जीवाला ना सगळं तोडलेलं जोडता येतं असं ती ठाम विश्वासाने सांगते. तर नंदिनी एकदमच म्हणते, खरंच जोडता येतं का यांना? तर मानिनी सुद्धा सांगते, अगं हो खरंच, जीवाला ना जोडणं जपणं टिकवणं हे सगळं काही छान जमतं आणि फक्त वस्तू नाही तर माणसं सुद्धा. तर तेव्हा नंदिनी एकदमच छान असं म्हणते आणि त्यानंतर म्हणते, आई मी रूम मध्ये जाऊ का प्लीज, थोडा थकवा आलेला आहे, जरा आराम करते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, हरकत नाही तू आराम कर, असं तिने सांगितल्यानंतर आता नंदिनी तिथून निघून जाते. तर तेव्हा मानिनी जीवाला सुद्धा म्हणते, अरे जा तू सुद्धा आराम कर. तर जीवा सुद्धा आता तिच्या मागे निघून जातो. तर मानिनी आता मनात म्हणू लागते, पार्थ आणि काव्याचं नातं जीवा आणि नंदिनी सारखं का नाही झालं असं म्हणून ती आता काळजी करत असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मानिनी आता नंदिनीकडे आलेली असते आणि तिला विचारते, काव्या सगळं काही शेअर करत असेलच ना तुझ्यापाशी? तर तेव्हा नंदिनीला थोडीशी शंका येते आणि ती मानिनीला म्हणते, पण असं अचानक का सगळं काही विचारताय तुम्ही, काय झालेलं आहे आई, काव्याचं काही आहे का? तर दुसरीकडे जीवा चक्क जाधव सरांच्याकडे गेलेला असतो आणि त्यांच्यासमोर हात जोडून तो म्हणत असतो, सर मी प्लीज रिक्वेस्ट करतोय तुमच्यासमोर, आनंद निवासचं डील प्लीज मागे घ्या. तर त्यानंतर आता पार्थ काव्याला शोधून शोधून घरी आलेला असतो आणि तेव्हा मानिनी पार्थला विचारते, काव्याला शोधत फिरत होतोस का? तर पार्थ एकदम काळजीपोटी सांगतो, हो ग आई मी सगळीकडे शोधत त्यांना फिरत होतो पण मला त्या सापडल्याच नाहीत अगं, आणि कुठे असतील त्या, असं म्हणून तो फार काळजीत पडलेला असतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.